हाय एव्हरीवन, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. ज्याचं नाव वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण क्लास 7 मॅथ्स चॅप्टर नंबर 10 बँक अँड सिम्पल इंटरेस्ट या लेसनचा जो लेक्चर नंबर आपला 4 जो चालू आहे तो लेक्चर आज आपण स्टार्ट करणार आहोत. तर आज आपण लेक्चर नंबर 4 हा स्टार्ट करूया. तर यामध्ये फर्स्ट आहे लेट्स लर्न. तर लेट्स लर्नमध्ये आपल्याला काही एक्झाम्पल आणि काही माहिती बघायची आहे. तर इथे आहे when three of the four quantities principal, time, rate and amount are given. To find the fourth, in the formula we place any letter in place of the unknown quantity and solve the equation, thus obtain to find the answer. म्हणजेच की जर आपल्याला जर 3 क्वांटिटीज दिल्या असतील, 4 पैकी 3 क्वांटिटीज दिल्या असतील, म्हणजेच की आपल्याला जर 4 क्वांटिटी कोणत्या आहेत, प्रिन्सिपल, टाइम, रेट आणि अमाऊंट, हे आपल्या जो 4 क्वांटिटी आहेत. तर त्यापैकी जर आपल्याला फक्त 3 क्वांटिटी दिल्या असतील तर तेव्हा जे ते एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं, तर तेव्हा आपण ते आता समजा आपल्याजवळ 4 आहेत क्वांटिटी, प्रिन्सिपल, टाइम, रेट आणि अमाऊंट. तर यापैकी समजा आपल्याकडे टाइम नाही आहे किंवा आपल्याकडे आपण धरू रेट नाही आहे. आपल्याकडे जर आपल्याला हे तिन्ही दिलेलं आहे, प्रिन्सिपल, आपल्याला प्रिन्सिपल, रेट आणि अमाऊंट दिलं, पण टाइम दिलेला नाही आहे. तर टाइम काढण्यासाठी जे आहे तर आपण काय करतो, तर कन्सिडर करतो टाइमसाठी आपण एखादं लेटर कन्सिडर करतो. तर लेटर किंवा आपण एक्स, वाय, ETC आपण जे आहे ते लेटर जे आहे ते कन्सिडर करतो. तर त्यावरून जे आपलं इक्वेशन तयार होतं आणि ते इक्वेशन आपण सॉल्व करून आन्सर काढतो. तर या बेसवरच जे आहेत ते काही क्वेश्चन्स आहेत ते बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, प्रिन्सिपल इज इक्वल टू 25,000 रुपीज, अमाऊंट इज इक्वल टू 31,000 रुपीज, टाइम इज इक्वल टू 4 years, व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजेच की आपण बघा, मगाशी जसं बघितलं, मी जसं सांगितलं तसंच आहे, रेट नाही आहे इथे या क्वेश्चनमध्ये. रेट काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. हिअर मग आपल्याला काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल दिलेलं आहे, अमाऊंट दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, पण आपल्याला रेट काढायचा आहे. तर आपण आता काय लिहू, हिअर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर आपण लिहिलं अमाऊंट मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू टोटल इंटरेस्ट. अमाऊंट काय आहे 31,000, प्रिन्सिपल 25,000 आणि टोटल इंटरेस्ट काय 6,000. तर टोटल इंटरेस्ट इथे 6,000 कसा काय आला, आपण आपल्याकडे टोटल इंटरेस्ट नव्हता, पण आपल्याला टोटल इंटरेस्ट काढायचा होता. त्यासाठी आपण अमाऊंट मायनस प्रिन्सिपल केलं. तर अमाऊंटमधून जेव्हा आपण प्रिन्सिपल मायनस केलं तेव्हा 6,000 रुपीज जे टोटल इंटरेस्ट आला. तर इथे जे आहे आपण टोटल इंटरेस्ट काढलेला आहे. तर आता आपल्याकडे इंटरेस्ट सुद्धा आहे. तर आपल्याला आता रेट आपण काढू शकतो. प्रिन्सिपल इज इक्वल टू 25,000 रुपीज, टाइम इज इक्वल टू 4 years, इंटरेस्ट इज इक्वल टू 6,000 रुपीज. तर आपल्याकडे जे 3 क्वांटिटीज आलेला आहे. आपल्याला क्वांटिटीज कोणत्या आहे, प्रिन्सिपल, रेट, अमाऊंट आणि टाइम, ह्या ज्या 4 क्वांटिटी आहे ह्या आपल्याला महत्त्वाच्या. जर यापैकी जर एक सुद्धा नसली, आपल्याकडे जर एक नसली, तर आपण बाकी त्या 3 वरून ही एक काढू शकतो. तर आपल्याकडे हीच आता परिस्थिती आहे की आपल्याकडे 3 आहेत, पण आपल्याला काय काढायचं आहे, रेट काढायची आहे. तर रेट आपल्याला कशी काढायची ते आता आपण बघूया. लेट्स अस नाऊ यूज द फॉर्म्युला. आता आपल्याला फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. तर फॉर्म्युला काय, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाइम अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे. तर आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण सर्व जे आपले क्वांटिटीचे व्हॅल्यू आहे ते पुट करूया. तर सिम्पल इंटरेस्ट काय, देन म्हणजेच की तर नंतर. तर सिम्पल इंटरेस्ट आपण पुट केला 6,000, प्रिन्सिपल पुट केला 25,000, रेट आपल्याकडे नाही आहे तर रेटसाठी आपण आर कन्सिडर केला. टाइम किती आहे 4 years आपण लिहिलं 100 जसेच्या तसे. तर तुम्हाला दिसत असेल आपण काय पुट केलं, तर सिम्पल इंटरेस्ट पुट केला, प्रिन्सिपल पुट केलं, रेट नाही आहे आपल्याकडे म्हणून रेटसाठी आपण एक सिम्बॉल म्हणजेच की आर धरला, आणि टाइम जे टाइम आपल्याला आहे, टाइम आपल्याकडे आहे त्यामुळे आपण 4 धरला. तर आता हे सॉल्व कसं करायचं, तर आपल्याला जे आहे तर आपण इथे बघू शकतो, तुम्ही साईडला काय लिहिलं, वेअर आर इज इक्वल टू रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे की आर काय आहे, तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे की आर आपण रेटच्या जागी आर आपण कन्सिडर केला. तर आपल्याला काढायचं काय, तर काढायचं आहे आपल्याला आर. तर आता आपल्याला आर काढायचा आहे. तर ह्या ज्या क्वांटिटीज आहेत हे आपल्याला इथे ठेवून कामाच्या नाही आहेत. तर ह्या सर्व क्वांटिटीज आपल्याला ट्रान्सफर करायला लागेल इकडे.
इकडे ट्रान्सफर करू ना आपण. तर आता ट्रान्सफर कशा करायच्या आहे, तर आता आर आपण इथेच ठेवला, मी तुम्हाला साईडला दाखवतो. तर आर आपण जे आहे आर आपण इथेच ठेवला. हा आर जो आहे हा इथेच ठेवू आपण. आणि हे जे आहे हे 25,000 4 आणि 100 हे जे हे या साईडला पाठवायचे. तर या साईडला गेल्यावर हे सर्व उलट होऊन जाईल. 25,000 आणि 4 जे आहे हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, तर हे डिव्हिजन मध्ये जाते. तर हे कसं होईल, इथे जे तुम्ही बघू शकता, इथे मी या बॉक्समध्ये लिहितो. तर इथे आपल्याला जे आहे 6,000 जसं आहे तसं आपण लिहून घेऊया. तर 6,000 जे आहे ते मी लिहून घेतो. 6,000. तर आता 6,000 मी लिहिलं. तर आता हे जे काय 25,000 आणि 4 काय मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही या साईडला, तर या साईडला गेल्यावर ते डिव्हिजन मध्ये जातील. तर इथे लिहू शकतो आपण अपॉन 25,000 मल्टिप्लाय बाय 4. आणि आता हे जे 100 जे आहे हे डिव्हिजन मध्ये आहेत, तर इकडे गेल्यावर ते मल्टिप्लिकेशन मध्ये जातील. तर इथे मल्टिप्लाय बाय 100. तर बघू शकता तुम्ही, हे इथे सुद्धा तसंच केलेलं आहे त्यांनी. इथे काय केलेलं आहे त्यांनी, तर इथे आर जो आहे आपण जसं केलं, तर आर त्यांनी आर इथेच ठेवला. हा आर या साईडला आहे, आपण केला तो चेंज केला. आता हा इज इक्वल टू आर, पण हा पण इकडे गेला, चेंज केलेला आहे फक्त, बाकी काही नाही आहे त्यामध्ये. तर इथे काय केलं त्यांनी जो आहे हा आर इथेच ठेवला. आणि जे 6,000 जे आहे हे जे 25,000 आणि 4 हे जे हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, या साईडला मल्टिप्लिकेशन मध्ये, तर इथे डिव्हिजन मध्ये गेले. आणि हे जे आहे हे मल्टिप्लिकेशन मध्ये राहणार, तर हे याच्या खाली डिव्हिजन मध्ये जाणार, म्हणून इथे डिव्हिजन मध्ये आला. आणि 100 डिव्हिजन मध्ये आहे, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आला. तर तुम्हाला समजलं असेल. तर आता हे सॉल्व कसं करायचं, तर इथे बघू शकता तुम्ही, इथे 3 शून्य आहेत, हे 3 शून्य कॅन्सल होतील या शून्याने. उरलं काय, इथे बघू शकता तुम्ही, इथे लिहित आहे मी. तर इथे काय 6 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 25 मल्टिप्लाय बाय 4. तर आता हे सॉल्व कसं करायचं, तर हे सॉल्व करण्यासाठी जे आहे ते फर्स्ट आपल्याला आता आपण हे सॉल्व करूया. तर इथे काय करावं लागेल आपल्याला, इथे जे आहे आपल्याला सॉल्व करण्यासाठी, आता सॉरी मी एक बार थोडं आता काय करतो, तर हे मोकळ्यामध्ये लिहितो. तर इथे तुम्ही बघू शकता हे शून्य कॅन्सल झाले, हे शून्य कॅन्सल झाले. म्हणजे उरलं काय, तर 6 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 25 मल्टिप्लाय बाय 4 बरोबर. हे शून्य कॅन्सल झाले. तर इथे आता हे सॉल्व कसं करायचं, तर बघू शकता 25 25 25 टूचा 50 25 3चा 75 25 4चा 100. तर इथे 4 ने भाग झाला. तर याचा बाजूचं मी इथे साईडला लिहित आहे, याचं पुढची स्टेप आहे. इथे काय 6 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 4. तर 4 आणि 4 कॅन्सल, उरले फक्त 6. 4 1चा 4 आणि 1 4 4 कॅन्सल. तर बघू शकता इथे आन्सर सुद्धा 6 आलेला आहे. तर मी काय केलं, तर फर्स्ट जे आहे हे शून्य कॅन्सल झाले. 25 वजा 25 25 4चा 100 4 4 कॅन्सल, उरले काय 6 उरलं, फक्त 6 जे आहे आन्सर आलेलं आहे. तर हे आपण सोप्या पद्धतीने रेट ऑफ इंटरेस्ट इज आर, आपण आर काढलेला आहे ना, तर आर आपण काय इथे बघू शकता, आर आपण काय कन्सिडर केलं, तर रेट ऑफ इंटरेस्ट. तर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, तर 6 आहे का नाही, तर रेट ऑफ इंटरेस्ट इज 6 PCPA. तर इथे जे आहे तुम्ही बघू शकता, आपण सोप्या पद्धतीने हा जो एक्झाम्पल होतं हे सॉल्व केलं आहे. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, तुम्हाला कळलं असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, सॉरी एक्झाम्पल जे आहे ते आहे इथे जे आहे उन्मेष नाही, इथे चुकलेलं आहे, इथे उमेश पाहिजे होतं, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. उमेश बॉरो सम मनी फॉर 5 years ॲट सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे की उमेशने जे आहे ते काही पैसे घेतले, तर किती वर्षासाठी घेतले, 5 वर्षासाठी. आणि त्याचा इंटरेस्ट काय होता, सिम्पल इंटरेस्ट, तो आपल्याला तो माहीत नाही आहे. तर सिम्पल इंटरेस्ट ने त्याने घेतले काही रुपये घेतले. द रेट ऑफ इंटरेस्ट इज 9 PCPA. तर तो रेट काय होता, तर 9 PCPA होता. म्हणजेच की त्याने काही पैसे घेतले 5 वर्षासाठी, आणि त्याचा रेट काय होता, 9 PCPA होता. इफ ही रिटर्न 70,400 रुपीज ऑल टुगेदर ॲट द एंड ऑफ 5 years. जसं की 5 वर्ष जेव्हा संपताच त्याने 17,400 रुपये रिटर्न केले. हाऊ मच हॅड ही बॉरो, मग त्याने किती पैसे घेतले असतील, तर तुम्हाला बघू शकता इथे आपल्याला काय काढायचं आहे,
आता आपण सिम्पल जे आहे सर्व गिवन मध्ये लिहूया, इथे दिलेलं नाहीये. पण आपल्याला काय करायचं फर्स्ट, आपण इथे बॉक्समध्ये कळवतो. तर इथे आपल्याला फर्स्ट दिलेलं काय, फर्स्ट आहे टाईम. तर टाईम काय आपल्याकडे 5 इयर्स आहे. आणि रेट काय, रेट आहे 9. आणि आपल्याकडे अमाऊंट आहे, बघू शकता तुम्ही, अमाऊंट सुद्धा आहे. अमाऊंट सुद्धा आपल्याकडे 70,400. आपल्याला काढायचं काय, तर काढायचं आहे आपल्याला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहू. इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाइम अपॉन 100. तर बघू शकता आपल्याला काय काढायचं, प्रिन्सिपल काढायचं ना. तर आपल्याकडे हे आहे की नाही 3, आपल्याला 4 पैकी 3 आहेत आपल्याकडे क्वांटिटीज. तर आपण 4th क्वांटिटी काढू शकतो ना, आपण मगाशीच बघितलं. तर यानुसार आपण फॉर्म्युला काढलेला, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाइम अपॉन 100. हा फॉर्म्युला आपण लिहिला. The formula cannot be used directly to solve problem because we do not know either interest or principal. म्हणजे की आपण तो फॉर्म्युला डायरेक्ट यूज करू शकत नाही, कारण की आपल्याला प्रिन्सिपल काढायचा आहे की इंटरेस्ट काढायचा आहे आपल्याला माहीत असल्याशिवाय तो आपल्याला फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही. However, the interest on the principal of 100 rupees for 5 years is 45. म्हणजे की 100 रुपीज जे 100 रुपीजचे प्रिन्सिपल, म्हणजे की 100 रुपीज जर प्रिन्सिपल असेल तर 5 वर्षासाठी जे आहे त्याच्यावर व्याज किती होईल, 45 रुपीज होईल असं आपल्याला सांगितलं. म्हणजे की सॉल्व केल्यावर ते येईल. हेन्स द अमाऊंट इज 100 प्लस 45 इज इक्वल टू 145. म्हणजे की अमाऊंट काय होईल मग, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. हा फॉर्म्युला आपण मगाशीच म्हणजे की मागच्या लेक्चरमध्ये बघितला. तर आपल्याला 100 जे आहे हे आपल्याकडे प्रिन्सिपल आणि हे जे इंटरेस्ट आहे इज इक्वल टू अमाऊंट. 100 प्लस 45 इज इक्वल टू 145 रुपीज. नाऊ वी कॅन एक्सप्रेस द रेशिओ ऑफ प्रिन्सिपल अँड अमाऊंट टू वेज अँड ऑब्टेन अन इक्वेशन. म्हणजे की आपण 2 आपल्याकडे पद्धती आहेत, तर बघूया. तर इथे फर्स्ट पद्धत काय आहे, म्हणजे की पहिली पद्धत काय आहे आपल्याला बघायचं आहे. इफ उमेश प्रिन्सिपल इज पी, जर उमेशचं प्रिन्सिपल जर पी असेल तर पी अपॉन 70,400, पी अपॉन 70,400 इज इक्वल टू 100 अपॉन 145. बरोबर आहे की नाही. म्हणजेच की इथे आपण काय घेतलं, पी अपॉन 70,400. तर इथे जे आहे, इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे आणि डायरेक्ट अमाऊंट दिलेलं आहे. आणि ही अमाऊंट दिलेली आहे, पण ही जी पुढची हे दिलेलं आहे हे डायरेक्ट सोल्युशन सॉल्व करून दिलेलं आहे. तर फर्स्ट आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर हे जे हे काय आहे, हे आहे प्रिन्सिपल अमाऊंट, आणि ही जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ही डायरेक्ट टोटल अमाऊंट आहे. तर हे काय आहे 100 अपॉन 145 हे आपल्याला दिलेलं आहे. तर पी अपॉन 70,400 इज इक्वल टू 100 अपॉन 145. हे कारण कसं काय आलं, तर इथे जे आहे तुम्ही बघू शकता, इथे आपण काय वाचलं, हाऊएव्हर द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ऑफ 100 रुपीज. तर 100 रुपीजवर जे प्रिन्सिपल आहे, 100 रुपीजचे प्रिन्सिपल आहे की त्यावर जो इंटरेस्ट होतो 5 वर्षासाठी जो किती येतो 45 रुपये येतो. हेन्स द अमाऊंट काय होईल मग 100 प्लस 45 इज इक्वल टू 145. नाऊ वी कॅन एक्सप्रेस द रेशिओ ऑफ प्रिन्सिपल अँड अमाऊंट इन 2 वेज अँड ऑब्टेन अन इक्वेशन. म्हणजेच की आपल्याला जर सॉल्व करायचं असेल तर एक ही नेक्स्ट पद्धत आहे. पहिली पद्धत कशी, तर आपल्याला रेशो काढावा लागेल. म्हणजेच की आपल्याला काय करावं लागेल, तर 100 जे आहे हे प्रिन्सिपल आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि आपल्याला जो टाइम दिलेला आहे त्या टाईमनुसार जो आहे त्याचं जे अमाऊंट काढावं लागेल, इंटरेस्ट काढावं लागेल. म्हणजेच की 100 जे आहे प्रिन्सिपल आपल्याला कन्सिडर करावं लागेल 100 रुपीज, आणि त्यानुसार जो आपल्याला इयर दिलेला आहे तो इयर आपल्याला त्यामध्ये पुट करून, म्हणजेच की तो फॉर्म्युलानुसार आपल्याला त्याचं इंटरेस्ट काढायचं आहे. तर आपल्याला 100 आपण जे आहे ते आता इथे मी सॉल्व करून दाखवतो. तर आपल्याला रेशो काढायचा आहे, डायरेक्टली इंटरेस्ट काढायचा नाही आहे. डायरेक्टली इंटरेस्ट आपण या पद्धतीने सुद्धा काढू शकतो, या पद्धतीने काढू शकतो, याचं सुद्धा आन्सर. पण आपल्याला ही नेक्स्ट पद्धत म्हणजेच की थोडी सोपी पद्धत आहे, फक्त ते अवघड यामुळे वाटते कारण की आपल्याला ते समजून घ्यावे लागणार. तर इथे काय घेतलं आपण, कन्सिडर केलं 100 रुपीज प्रिन्सिपल आहे की नाही, पी इज इक्वल टू 100. तुम्हाला बघू शकता मी मोठ्या ह्याच्यात लिहित आहे, पी इज इक्वल टू 100 आणि टाइम इज इक्वल टू
टाईम काय 5 आहे. आपल्याला रेटसुद्धा दिलेली आहे. रेट काय आहे, रेट 9 PCB आहे. तर फॉर्म्युला काय आहे, प्रिन्सिपल नाही तर इंटरेस्ट इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100 आहे की नाही. तर आता आपण पुट करूया. हे सर्व मी खोडत आहे, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करत आहे. I इज इक्वल टू प्रिन्सिपल काय आहे आपला, प्रिन्सिपल आहे 100 रुपीज, कारण की आपण 100 कन्सिडर केलं. रेट काय 9 मल्टिप्लाय बाय 5 बघू शकता अपॉन 100. तर मी थोडंसं इकडेच लिहित आहे कारण की तुम्हाला दिसेल नाही. तर आपण काय लिहायचं, आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर I इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय काय, आपल्याला आता काय लिहावं लागेल, रेट म्हणजेच की 9. इथे लिहितो मी 9 लिहितो. तर इथे आपल्याला 9 लिहावं लागेल मल्टिप्लाय बाय 5 इयर्स अपॉन 100. तर इथे हे कॅन्सल होऊन जातील. 9 5 45 बघू शकता तुम्ही. मी इंटरेस्ट काढलेला आहे 45 रुपीज. तर 45 रुपीज जो आहे हा आपला इंटरेस्ट आपण रेशोनुसार काढलेला आहे. तर आता याचा रेशो काय होईल, 100 अपॉन 45 हा आपल्याला रेशो लिहावा लागेल. म्हणजेच की 100 अपॉन म्हणजे असं 45 जे आहे ती मी काय काढलं, इंटरेस्ट काढला इंटरेस्ट. तर आपल्याला अमाऊंट पाहिजे. तर अमाऊंटचा फॉर्म्युला काय, A इज इक्वल टू इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. तर प्रिन्सिपल काय आहे, प्रिन्सिपल आहे 100 रुपीज, इंटरेस्ट काय 45. तर अमाऊंट काय होईल 145. म्हणजेच की आपल्याला काय मिळालं, तर अमाऊंट मिळाली 145. म्हणजेच की आपला रेशो काय होईल 100 अपॉन 145. तुम्हाला कळलं असेल मी, म्हणजे आपल्याला 100 रुपीज घ्यायचे आहे आणि जी व्हॅल्यू दिलेली आहे बाकीची म्हणजेच की टाईम आणि रेट, टाईम जेवढा दिलेला असेल तो यूज करायचा आणि रेट जितकी दिलेली असते ते यूज करायची. परंतु जी प्रिन्सिपल आहे ती 100 यूज करून आपल्याला रेशो काढायचा. म्हणजेच की 100 अपॉन जी आहे ते अमाऊंट लिहायचा. अमाऊंट काय आलेली आहे आपले 145. तर यानुसार आपल्याला जे रेशो काढावा लागेल. तर इथे रेशो काय निघाला आपला, तर आपण रेशो काढला P अपॉन 70,400 इज इक्वल टू 100 अपॉन 145. तर P इथेच राहील. आपल्याला P काढायचं की P इथेच राहील. तर 70,400 हे डिव्हिजनमध्ये आहे बघू शकता. तर इथे जाऊन ते मल्टिप्लिकेशनमध्ये होईल बघू शकता तुम्ही. इथे आलेला आहे P इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय 70,400 अपॉन 145 इज इक्वल टू, याचा आन्सर काय होईल, सोडवल्यानंतर 12,000 हे आन्सर होऊन जाईल. कारण कसं काय, तर आपण डिव्हिजन करू शकता तुम्ही. याला 5 ने डिवाइड करा म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल ना. तुम्ही याची पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्या, नंतर याला डिवाइड करू शकता. तर याचा आन्सर काय होईल 12,000 हे आन्सर होईल. सो द प्रिन्सिपल दॅट उमेश बोरोड वॉज 12,000. तर इथे जे आहे उमेशची आपण प्रिन्सिपल काढलेला आहे, तो उमेशची प्रिन्सिपल काय 12,000. तर तुम्ही बघू शकता ही जी मेथड आहे थोडीशी किचकट आहे. तुम्ही ही मेथड यूज करू शकता पेपरमध्ये. जर तुम्हाला एक्झाममध्ये जर असा क्वेश्चन हमखास येतोच, क्वेश्चन कसा तो प्रिन्सिपल काढा, रेट काढा किंवा टाईम काढा, तर तुम्ही साधारणतः हीच मेथड यूज करा. ही मेथड थोडीशी इझी आहे. बट ही मेथड जी आहे, ही नेक्स्टवाली मेथड ही इझी नाही आहे, थोडीशी किचकट आहे. पण ही समजून जर घेतली तर खूप इझी आहे आणि शॉर्ट मेथड आहे. तर ही मेथड कशी आहे तुम्ही एक बार आणखी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. तर फर्स्ट आपल्याला काय, तर आपला जर रेट जो दिला आहे तोच ठेवायचा आहे, रेट आणि टाईम जो दिला आहे तोच ठेवायचा आहे. परंतु जो प्रिन्सिपल आहे तो आपल्याला 100मध्ये घ्यायचा आहे आणि त्याची अमाऊंट काढून तो जो आहे 100 अपॉन अमाऊंट 100 अपॉन A या फॉर्ममध्ये रेशोमध्ये लिहायचा आहे. आणि तो जो आहे इक्वल टू काय करायचा आहे, P अपॉन गिवन प्रिन्सिपल. तर हा आपल्याला रेशो लिहायचा आहे. तर फ्रेंड्स आजचा लेक्चर इथेच मी स्टॉप करत आहे. हा लेक्चर थोडासा मोठा झालेला आहे, लॉंग झालेला आहे. परंतु आज आपण आजचा लेक्चर स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस सेट 41 हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा घेऊन येणार आणि प्रॅक्टिस सेट जो आहे शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे. तर त्यानंतर आपला 11 चॅप्टर स्टार्ट होईल. तर इथे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बाय फ्रेंड्स.